वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान आयोजित वधूवर परिचय मेळावा नियोजन बैठक संपन्न। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान आयोजित 10व्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कुंभारवेस येथील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कार्यालयात सर्व संचालक पदाधिकारी मार्गदर्शक यांची बैठक सिद्धया स्वामी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली बोलावण्यात आली होती। यंदाचा वधूवर परिचय मेळावा हा दशकपूर्ती मेळावा असून वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा यात समावेश असतो। कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा या राज्यातील असंख्य वधूवर उपस्थित राहून आपला परिचय देणार आहेत। यासाठी विशेष समित्यांची निवड करण्याबाबत चर्चा होऊन एकवाक्यता करण्यात आली। सदर प्रसंगी अप्पासाहेब मनगुळी, श्रीशैल वनशेट्टी, वीरेंद्र इंगमिरे, ज्ञानेश्वर देवा अंजिकाने, गिरीश मंद्रुपकर, एन.डी. जावळे मामा, कृष्णा हिरेमठ, सचिन कुलकर्णी, कैलास मेंगाणे, सुनील शरणार्थी, सोमशंकर मदरे, कैलास जेवरे, मल्लीनाथ स्वामी, सुचित्रा थळंगे, अरुणा हनमगाव, मनोज कोले, शशिकांत बिराजार, अडप्पा कडगंची, सुदीप चाकोते, राजश्री तडकाशे, उमेश वर्धा, अशोक नागनसुरे, राजशेखर विजापुरे यांची उपस्थिती होती। हा वधूवर परिचय मेळाव्याचा दशकपूर्ती सोहळा आहे, त्यामुळे यामध्ये वेगळे पण काय असणार आहे, आपण काय नाविन्यपूर्ण करू शकतो। आता अण्णांनी सुचवलं, शशिकांत अण्णांनी, की आपल्याला दशपूर्ती म्हणजे जो आपला प्रवास आहे 10 वर्षाचा, तो प्रवास आपल्याला कसं मांडता येईल, पहिल्या वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आपण काय काय केलो। आणि हाच एक वटवृक्षामध्ये आपल्या वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानची निर्मिती झाली आहे। आज मोठं आपलं समाज भवन या ठिकाणी वीरशैव भवन निर्मिती होते। म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्या माध्यमातून आपण मांडून एक चांगला कार्यक्रम, एक सुरेख कार्यक्रम आणि महाराष्ट्राला एक आदर्श देणारा कार्यक्रम आपण या माध्यमातून करू शकतो। तर आपली सगळी जनशक्ती आहे, त्या माध्यमातून जे वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्याचं वाटप जर केलं तर कामाचा लोड एकट्या अध्यक्षावर पडणार नाही, तर वेगवेगळ्या समित्या करून त्या समितीला काम वाटप करू। गेल्या 10 वर्षापासून आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये वधूवर मेळावा जे चालू आहोत त्याला चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो। परंतु यावर्षी विशेष असा आहे की हे आपले कार्यक्रम चालू करून आणि लिंगायत प्रतिष्ठान आपण सुरुवात करून 10 वर्ष पूर्ण होत आहेत। तर एक टप्पा 10 वर्षाचा एक टप्पा या ठिकाणी पूर्ण होत आहे। 10 वर्षाचा टप्पा म्हणलं तर एक फार मोठी एक काय म्हणता येईल त्याला, एक गॅप 10 वर्षाचा। त्या 10 वर्षामध्ये आपण काय काय केलो, तर हे सोलापूर शहरच नाही तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान एक वेगळ्या रूपानं या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व लिंगायत समाजाला, सर्व पोटजातींना घेऊन जे काही कार्यक्रम करतो या ठिकाणी आपण एक प्रतिष्ठित असं प्रतिष्ठान या ठिकाणी नावाजलेलं आहे। त्या निमित्तानं या 10व्या वर्षाची पूर्तता होत असताना हे अजून कशा पद्धतीनं आपण चांगलं करता येईल याचा सर्वांनी आपण विचार करून सर्वजण सहभागी होऊन तन मन धनानं यामध्ये सहभागी होऊन चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडू। या येत्या 15 डिसेंबरला होणाऱ्या वधूवर मेळाव्याच्या संदर्भात प्राथमिक स्वरूपात चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांनी जी मीटिंग बोलावली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जी मीटिंग होत आहे त्यांचंही आणि या मीटिंगमध्ये उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, बंधू भगिनी, खरोखर आजच्या मीटिंगमध्ये मला जिवंतपणा दिसून आला। मतमतांतर असायला पाहिजे पण चर्चा व्हायला पाहिजे आणि स्वतःचे मत मांडायचं धाडस आणि बुद्धीही पाहिजे। ते आज मला बघायला मिळालं। निर्णय काही का होईना पण चर्चा व्हायला पाहिजे, जिवंतपणाचं लक्षण आहे।